नमस्कार मित्रांनो, केवायसी बंद झालेली आहे आणि खूप महिला अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये। मग काही लोकांना असं वाटतं की आमचे हप्ते बंद झाले की काय, तर याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आले तर तुम्हाला या ठिकाणी बघा, जो सुरुवातीचा ऑप्शन होता केवायसी करायचा तो ऑप्शन या ठिकाणून बाद करण्यात आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची जी मुदत आहे ती या ठिकाणी संपलेली आहे। आता जर कोणी केवायसी करायचं बाकी राहिलं असेल किंवा काहींची केवायसी मध्ये चूक झाली असेल तर त्या महिलांचं काय, त्यांचे जे पैसे आहेत ते नोव्हेंबर महिन्याचे किंवा इथून पुढचे जे पैसे आहेत ते बंद झालेत का, तर याबाबत सविस्तर आपण या ठिकाणी चर्चा करून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा बघा, केवायसीची जी मुदत होती ती होती 31 डिसेंबर 2025। खूप लोकांनी अफवा उठवली होती की 31 जानेवारी पर्यंत केवायसीची मुदत केली आहे, परंतु अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची शेवटची मुदत होती 31 डिसेंबर 2025। त्यानंतर मुदत वाढवून मिळालेली नाहीये, परंतु या ठिकाणी केवायसीची मुदत वाढवून मिळू शकते का, तर याबाबत मी तुम्हाला सांगतो। बघा, अशा खूप महिला आहेत की ज्यांची केवायसी मध्ये चूक झालेली आहे। केवायसी साठी दोनदा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते। सुरुवातीला केवायसी ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस त्या ठिकाणी खूप महिलांना अडचणी होत्या। विधवा महिलांना या ठिकाणी केवायसी करता येत नव्हती। मग त्यासाठी आणि ज्या महिलांनी अगोदर केवायसी करताना चूक केली होती त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी जवळपास 10 का 11 डिसेंबर पासून ती सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली होती। परंतु काही लोकांनी पहिल्यांदा केवायसी बरोबर केली होती आणि नंतर केवायसी करताना पुन्हा चूक केली। तर ते चूक करण्याचं काय कारण आहे आणि ते चूक का झालेली आहे ते बी आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, सुरुवातीला ज्यावेळेस केवायसी सुरू झाली होती त्यावेळेस अशा पद्धतीचे पर्याय होते आणि नंतर पुन्हा 10 डिसेंबर का 11 डिसेंबरला पुन्हा केवायसी साठी अपडेट आलं होतं आणि त्यानंतर केवायसी करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न होते। पहिल्यांदा या प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं की माझ्या कुटुंबातील सदस्य, बघा मी इथं तुम्हाला पेनद्वारे दाखवतो। आता जर तुम्हाला ह्या इमेज व्यवस्थित दिसत नसतील तर मी स्क्रीनवर तुम्हाला हे दाखवून देईल। या ठिकाणी ह्या इमेज जर व्यवस्थित तुम्हाला दिसत नसतील तर बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही असं म्हटलेलं होतं। घेत नाही तर होय या ठिकाणी सुरुवातीला ज्यावेळेस केवायसी पूर्वी आली होती त्यावेळेस इथं होय म्हणायचं होतं आणि इथं सुद्धा होय असंच म्हणायचं होतं। परंतु बघा, आता दुसरा प्रश्न काय आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, तर याला काय म्हणायचंय, हो आमच्या कुटुंबामध्ये केवळ एक आहे किंवा एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे, अशापैकी दोन किंवा एकच महिला लाभ घेत आहेत, होय म्हणायचं। या दोन्ही ठिकाणी होय म्हणायचं होतं। परंतु आता जवळपास 10 का 11 डिसेंबरच्या नंतर केवायसी साठी नवीन अपडेट आलं। अपडेट का आलं की काही महिला केवायसी करायच्या बाकी होत्या, जसे की विधवा महिला असतील त्यांच्यासाठी काही पर्याय नव्हता, घटस्फोटित महिला असेल, मग अशा महिलांसाठी पुन्हा एक नवीन अपडेट आलं की तुम्ही केवायसी या पद्धतीनं करा। आणि ज्या महिलांची जर पूर्वी चूक झाली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक संधी दिली होती की तुम्ही सुद्धा केवायसी पुन्हा करून घ्या। आणि त्यावेळेस केवायसी करताना या ठिकाणी खूप मोठी चूक लोकांकडून झाली का, ती अशी की या ठिकाणी आता प्रश्न काय होता बघा, पहिला प्रश्न असा होता की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरतच्या पुढे काही म्हटलंच नाही त्यांनी, कार्यरत आहे की नाही, तर याला नाही म्हणायचं होतं। म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं होतं, नाही। आणि दुसरा प्रश्न होता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार, मंडळ, स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन घेत, याला सुद्धा काय म्हणायचं होतं, नाही। असे दोन्ही प्रश्न होते। या ठिकाणी दोन्ही प्रश्नांना काय करायचं होतं, तुम्हाला नाही म्हणायचं होतं। आता बघा, आता पहिल्यांदा काही लोकांना वाटलं की आपल्याला होय होय म्हणायचं होतं, काही लोकांनी नाही म्हणलं, मग ते चुकलं आणि त्यांना वाटलं की आता ते तसेच प्रश्न असतील पुन्हा सुद्धा, आणि मग त्यांनी तिथं पुन्हा होय होय म्हटलं, म्हणजे पुन्हा त्यांची केवायसी चुकली। पहिल्यांदा चुकली होती, पुन्हा चुकली। काही लोकांची पहिल्यांदा बरोबर होती, त्यांना वाटलं होय होय म्हणायचं होतं, पुन्हा त्यांनी होय होय म्हटलं, त्यांची पुन्हा चुकली। अशा पद्धतीनं या ठिकाणी झालेलं आहे। खूप लोकांकडून या ठिकाणी केवायसी करताना चुका झाल्या आहेत। आता जर तुमची केवायसी करायची चूक झाली असेल तर अशा महिलांचे पैसे येणार का, साहजिकच अशा महिलांचे पैसे लवकर येणार नाही, येतील
कारण बघा, आता जर तुम्ही या ठिकाणी आहे म्हटलं असेल तर याचा अर्थ काय होतो की आम्ही या योजनेमध्ये, आमच्याकडे सरकारी योजनेचं सेवानिवृत्ती वेतन भेटतंय किंवा आम्ही सरकारी नोकरीला आहोत असं तुम्ही होय म्हटलंय. मग तुम्हाला बाद केलं जाईल का? बाद केलं जाणार नाही. अर्थातच तुमचा जो अर्ज असेल तो पडताळणीसाठी पाठवला जाईल. कुठं पाठवला जाईल? पडताळणीसाठी. पडताळणी केली जाईल किंवा स्क्रुटनी केली जाईल. स्क्रुटनी झाल्यानंतर जर तुमचा अर्ज पात्र आढळला तर तुमचे पैसे या ठिकाणी चालू होतील. आता ज्या महिलांच्या चुका झाल्या असेल केवायसी करताना त्यांनी ताण घेऊ नका. पैसे काही 2-4 महिने तुमचे पैसे थांबतील किंवा नंतर तुम्हाला पुन्हा संधी दिली जाईल. आता बघा, इथं केवायसी करतानाच शासनाकडून हे जे पर्याय आहेत लोकांना समजेल असे सांगण्यात यायला पाहिजे होते, किंवा सरळ सरळ त्यांनी एक डिक्लेरेशनचा एक फॉर्म द्यायला पाहिजे होता की लाडकी बहीण योजनेचा अशा अशा अटी आहेत, ह्या तुम्हाला अटी मान्य आहेत का? हो, अटी मान्य असल्यास टिक करा आणि केवायसी सबमिट करा. अशा पद्धतीचा पर्याय असायला हवा होता. परंतु तिथं जे काम करणारे लोक आहेत ते अति हुशार आहेत. ते लोकांना ते अशा पद्धतीनं फसवायचं काम किंवा लोकांना गोंधळात पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं बऱ्याच महिलांच्या ज्या केवायसी आहे ती चूक झालेली आहे. जर सुरुवातीला तुम्ही केवायसी सुरू केली होती तर त्याच वेळेस विधवा महिला, एकल महिला किंवा घटस्फोटित महिलांचा विचार का नव्हता केला? पुन्हा तुम्ही 10 ते 11 डिसेंबरच्या नंतर पुन्हा त्यांच्यासाठी ऑप्शन दिला. पुन्हा तुम्ही सांगितलं की आता तुमच्या काही पहिल्यांदा चुका झाल्या, गोंधळ झाला, संभ्रम झाला. पुन्हा तुम्ही जे दुसरे प्रश्न दिले ते बी संभ्रमासारखेच दिले. तर या ठिकाणी अशा पद्धतीमुळं खूप ज्या महिला आहेत की त्यांची केवायसी चुकलेली आहे. आता ज्यांची केवायसी चुकली असेल त्यांनी ताण घेऊ नका. जरी चुकली असेल तर पाहता येईल, पुढं तुमचा अर्ज पडताळणी होईल आणि तो नंतर मंजूर बी होईल आणि त्यानंतर तुम्हाला त्या संधी पण दिल्या जातील की बा आता इथून पुढे काय करायचं, किंवा तुमच्याकडून एखादं प्रमाणपत्र किंवा एक डिक्लेरेशन फॉर्म अंगणवाडी सेविकेमध्ये जमा करून घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचे पैसे चालू होतील. पैसे कुणाचे बंद होणार नाही. जर तुम्ही पात्र असाल तर शक्यतो बंद होणार नाही, कारण अशा प्रकारचे लाभार्थ्यांना डावलणं सरकारला परवडणार नाहीये. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आणि आता बघा, केवायसीची मुदत वाढवून मिळू शकते का, हाच जो प्रश्न होता. तर केवायसीची मुदत वाढवून मिळू शकते. कारण बघा, खूप महिला आहेत ज्यांच्या केवायसी अजून बाकी आहेत. 31 जानेवारी पर्यंत काही लोक म्हणत होते, परंतु अजून तसं काही ऑफिशियली पत्र किंवा शासनाचा निर्णय किंवा GR असं अजून कुठंही आलेलं नाहीये. जोपर्यंत GR येत नाही किंवा काही परिपत्रक येत नाही तोपर्यंत आपण त्याची माहिती सांगत नाही. उगाच आपल्या मनानं का सांगायचं? काही लोक न्यूज मीडियावाले असतील किंवा आज बरेच लोक आहेत जे अशा अफवा पसरवतात. आता शेवट 29, 30, 28 तारखेपर्यंत लोकांनी केवायसी केली नव्हती. काही लोकांना वाटलं की मुदत वाढेल, मग 30 डिसेंबरला काही लोकांनी अफवा उठवल्या की 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढली. परंतु मुदत वाढलीच नाही ना. ज्यांना केवायसी करायची होती त्यांनी त्या आशेवर बसले की मुदत वाढलेली, मग आपण मुदत वाढल्यावर करू किंवा निवांत करू. अशा पद्धतीमुळे लोकांचे दिशाभूल करण्याचे जे लोक काम करतात त्यांच्यापासून दूर राहा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.